चित्रपट सृष्टीतील सडेतोड वक्तव्यांसाठी नेहमीच ओळखली जाणारी तनुश्री दत्ता पुन्हा एका खळबळजनक खुलाशामुळे चर्चेत आली आहे। मेरी सैलीला नुकत्याच दिलेल्या एका विशेष मुलाखतीत तिने मनोरंजन विश्वातील अंधाऱ्या बाजूची थेट पोलखोल केली आहे। सिनेसृष्टीत नव्याने पाऊल ठेवणाऱ्या तरुण तरुणींना कशा प्रकारे मोठ्या फसवणुकीचा सामना करावा लागतो यावर तिने भाष्य केले आहे। तनुश्रीच्या मते सुरुवातीला नवीन कलाकारांना मोठ्या आश्वासनांचे आमिष दाखवून नंतर अत्यंत शोचनीय पद्धतीत अडकवले जाते। या फसवणुकीची कार्यपद्धती उलगडताना ती म्हणाली की तू खूप सुंदर आहेस आणि नक्कीच यशस्वी अभिनेत्री बनशील अशा गोड गोड शब्दात अनेक जण नव्या मुलींना जाळ्यात ओढतात। लहानपणी आपले पालक नेहमी अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याची व त्यांनी दिलेले चॉकलेट न खाण्याची शिकवण देत असतात। मात्र सिनेसृष्टीमध्ये हे चॉकलेट म्हणजे नव्या लोकांच्या, नव्या कलाकारांच्या महत्वाकांक्षा, आशा आणि इच्छा असतात। याच भावनेचा गैरफायदा घेत प्रस्थापित लोक तरुण मुला मुलींच्या करिअरशी व भावनांशी खेळत असतात। आपल्या या उघड बोलण्यामागील हेतू स्पष्ट करताना तिने सांगितले की या व्यासपीठामुळे जर 4 निष्पाप जीव वाचणार असतील तर तिचे बोलणे सार्थकी लागेल। दरवर्षी इंडस्ट्रीमध्ये अनेक तरुण तरुणी येतात, परंतु त्यांचा केवळ वापर आणि मानसिक शोषण करून त्यांना फेकून दिले जाते। याहून भयानक वास्तव म्हणजे अनेक नवोदित कलाकारांना जबरदस्तीने देह व्यापारामध्ये ढकलले जाते। काहींचे इतके मोठे नुकसान होते की ते सर्व सोडून निमूटपणे आपल्या गावी परत जातात आणि या धक्कादायक घटना कधीच जगासमोर येत नाही। आपल्या वैयक्तिक अनुभवाचा दाखला देत तनुश्रीने सांगितले, तिने आपल्या एका अभिनेत्री मैत्रिणीसोबतची मैत्री केवळ यासाठी तोडली कारण ती सिनेसृष्टीत तडजोड म्हणजेच कॉम्प्रोमाइज करण्याच्या गोष्टीचे समर्थन करत होती। यावर तनुश्रीने तिला स्पष्टपणे सुनावले होते की प्रेमात पडून एखाद्याची गर्लफ्रेंड बनणं हा तिचा वैयक्तिक निर्णय असू शकतो, परंतु केवळ काम मिळवण्यासाठी ती आपले आयुष्य अशा चुकीच्या तडजोडीत अजिबात वाया घालवणार नाही। सिनेसृष्टीचे बाहेरून दिसणारे झगमगते रूप नेहमीच तरुणाईला भुरळ घालत असतात, मात्र तनुश्री दत्ताने मांडलेले हे वास्तव डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे। नवोदित कलाकारांनी केवळ आमिषांना न भूलता सतर्क राहणे, सुरक्षित राहणे आणि आपल्या आयुष्याची अत्यंत निवड करणे हे खूप गरजेचे आहे। नेमकं काय वाटतंय, सिनेसृष्टीचं सत्य काय आहे आपणही नक्की कळवा आणि कोणाला असा अनुभव आल्यास नक्की आम्हाला कळवा।